पुढं काय? पुढचा विचार करायची सवय नाही. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती येऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार. पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर परत इथं तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. प्लस आयकॉनवरती जायचं आहे. मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला इथे जेवढे बीट दिसणार तेवढे तुम्हाला इथं फोटो कट करून घ्यायचे आहे. तर काय अशा प्रकारे तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे आहे. फोटो कट केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या बीटवरती यायचं आहे. आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला इमोजी PNG दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. PNG वरती क्लिक करायचं आहे. तर काय अशा प्रकारची आपली PNG आहे. PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. तर एवढं झाल्याच्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्याच फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारचा तुम्हाला इफेक्ट दिसून येणार. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 3ऱ्या नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 3 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला आता 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 18.25 सेकंदावर केल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचा आहे. आता जो लास्टचा इफेक्ट आहे त्याला इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला आता हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 20.12 सेकंदावर केल्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता हा आपण इफेक्ट इथं लागलेला आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर इथं 2 लेअर दिसणार आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली एक तुम्हाला आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे. आल्याच्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इथून 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. तुमची लेअर इथून कट होऊन जाणार. तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.